चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर तुम्हा सर्वांचे माझ्या या स्वामीमय चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत आहे. तर स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका सुंदर आणि नवीन व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. तर भक्तांनो बघा, आज मी तुम्हाला आपल्या या चॅनलवरती सौ अंजली गाडे या स्वामी भक्त ताईंचा अत्यंत अद्भुत हम गया नहीं जिंदा है या वाक्याची स्वामी प्रचिती देणारा, एका क्षणात स्वामींच्या कृपेने नशिबाचे फासे बदलवून टाकणारा स्वामी सेवेतील अत्यंत सुंदर असा एक दिव्य अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यात येतात तेव्हा आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपल्या नशिबाचे फासे कसे पलटवून टाकतात, हे प्रत्येक स्वामी भक्ताला आज माझ्या या सुंदर अनुभवातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर भक्तांनो, आजचा हा अनुभव कर्जतमधील एका स्वामी भक्त ताईंचा आहे आणि पुढील हा संपूर्ण अनुभव आपण या ताईंच्याच शब्दात ऐकणार आहोत. तर ताई म्हणतात की नमस्कार, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना माझा मनापासून नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा त्रिवार वंदन. मी सौ अंजली गाडे. खर तर स्वामींचा एक दृष्टांत आणि या दृष्टांताने बदललेले माझे हे संपूर्ण आयुष्य आज मी तुम्हाला एका सगळ्या माझ्या स्वामी भक्तांना अनुभव मी समोर ठेवणार आहे. खर तर लग्ना अगोदर माझे बाबा, मी खूप लहान असताना माझ्या आईला घटस्फोट देऊन निघून गेले. मग आईने माझा सांभाळ केला. आई आणि मी अगदी दोघीच माझ्या मामाच्या गावी म्हणजेच माझ्या आईच्या माहेरी माझं लहानपण आम्ही तिथं बितवलं. मी लहानाचे तिथेच मोठे झाले. आईने खूप कबाड कष्ट करून मला लहानाचे मोठे केले. आई बाजूलाच असणाऱ्या एका कंपनीत जायची आणि त्या पगारात आम्हा दोघींचा उदरनिर्वाह करायची. तरीही आईने मला कधी काहीही कशाचीही कमी पडू दिली नाही. माझं 12वी पर्यंत शिक्षण झालं आणि 12वी नंतर मी नर्सिंगचं शिक्षण घेतलं. 3 वर्ष माझं शिक्षण कंप्लीट झालं. 1 वर्ष मी जॉब केला आणि मग त्याच्यानंतर मला चांगलं स्थळ आलं. म्हणून माझ्या घरच्यांनी माझं लग्न जमवून दिलं. लग्नानंतर काही महिने सुखात गेले. मात्र त्यानंतर असं झालं की आमचं जे राहतं घर आहे ते सगळं माझ्या दीराच्या नावाने आहे हे आम्हाला कळालं. कारण इकडे सासरे सुद्धा, माझे सासरे जे होते म्हणजे पतीच्या लहानपणीच ते मृत्यू पावले होते. त्यामुळे माझे दीर मोठे असल्यामुळे सगळी जबाबदारी त्यांच्यावर आणि गैरव्यवहार करण्यात सुद्धा ते नंबर 1 होते. खरं तर आमच्या भागात बऱ्याच लोकांसोबत त्यांचे सतत गैरव्यवहार होत असायचे. कुणाकडूनही पैसे मागायचे, मागितलेले पैसे कधीच परत नाही करायचे, कोणाच्याही जमिनी हिसकावून घ्यायच्या, हा त्यांचा धंदाच होता. सासरे वारल्यानंतर सगळी जमीन त्यांनी त्यांच्या नावावर केली. राहतं घर सुद्धा त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलं होतं. लग्नानंतर 1 वर्ष अत्यंत उत्तम गेलं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे रंग दाखवायला सुरुवात केली. आम्हा दोघांनाही त्या घरातून तुम्ही निघा सतत त्याने असा आग्रह धरला. सतत उठता बसता ते आमच्या दोघांचाही अपमान करायचे. आम्हाला भयंकर त्रास द्यायचे. शेवटी आमच्या नावावर काहीच नव्हतं आणि आम्ही कुणाला काही सांगूही शकत नव्हतो. कारण आजूबाजूची सगळीच लोकं त्यांना नेहमीच घाबरून असायची. कोणी काही बोललं की त्याच्या अंगावर धावून जायचं, त्याला शिव्या श्राप द्यायचं अशी त्यांची नियतच होती. शेवटी एके दिवशी या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला. असंही नावावर काहीच नाही, भांडून काही होणारच नाही, म्हणून शेवटी आम्ही दोघांनी त्या घरातून निघण्याचा निर्णय घेतला. मग माझे पती हे एका कंपनीमध्ये वेल्डिंगचं काम करायचे आणि त्याच वेळेस मी प्रेग्नेंट सुद्धा होते. मला डॉक्टरांनी बेड रेस्ट घ्यायला सांगितली होती. त्यामुळे मी जॉबही करू शकत नव्हते. आम्ही भाड्याच्या एका रूममध्ये राहायचो, ज्याचं भाडं हे 35,000 होतं आणि घरातला 3,500 होतं आणि घरातला सगळा खर्च हा वेगळाच. माझं हॉस्पिटलचं वेगळं, खरं तर वेगळं टेन्शन होतं आणि त्या सगळ्या टेन्शनमध्ये माझ्या पतींनी खूप सगळं घरचा खर्च, बाहेरचा खर्च, हॉस्पिटलचा खर्च, या सगळ्या गोष्टींचं त्यांनी इतकं टेन्शन घेतलं आणि त्या या टेन्शनमध्ये दारूच्या आहारी गेले. रोज दारू पिऊन येऊ लागले. कारण घरातली जबाबदारीच आणि पैसाच नव्हता, जवळ जमीन नाही, घर नव्हतं. ते खूप डिप्रेशनमध्ये गेले आणि मग ते दारू प्यायला लागले.
हळू-हळू त्यांचं काम कमी झालं. हळू-हळू कंपनीतली जी कामं होती त्याबद्दल त्यांच्या तक्रारी येऊ लागल्या आणि त्यामुळे तिथे सुद्धा त्यांचा पगार अत्यंत कमी येऊ लागला. आता आमच्याकडे काहीच उरलं नव्हतं. माहेरी सुद्धा माझ्या गरिबीच होती. सासरी आल्यानंतर तरी चांगले दिवस येतील असं वाटलं, मात्र इथे सुद्धा गरिबीच पाहिली. मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये असायचे. काय करायचे काहीच कळत नसायचे. त्यावेळी माझ्या देवघरात एकच गणपती बाप्पाची मूर्ती आणि मी गणपती बाप्पावरती सतत रागवायचे, की देव नसतातच असेच मी म्हणायचे. कारण या सगळ्या परिस्थितीने मी खूप कंटाळले होते. लहानपणीच बाबा सोडून गेले, आईने वाढवले, लग्न लावून दिले. तिची ही 4 स्वप्न होती. मात्र लग्नानंतर सुद्धा माझ्या आयुष्यात अत्यंत भयानक घडले. त्यामुळे माझ्या देवावरचा विश्वासच उडाला होता. मी अगदी देवांना मानणारच नाही, देव म्हणजे दगड असतात असेच मी म्हणायचे. तुम्हाला सांगते 1-2 महिने गेले असतील आणि त्याच्यानंतर अचानक मला एक स्वप्न पडले. गुरुवारचा दिवस होता. पहाटे 4:30 वाजले असतील आणि त्या स्वप्नात एक म्हातारे बाबा भगव्या रंगाचे ज्यांनी लंगोट घातले होते, ते माझ्या जवळ, माझ्या उशीजवळ येऊन बसले, जिथे मी झोपले होते आणि ते माझ्या कानात तारक मंत्र म्हणत होते. तोपर्यंत तारक मंत्र काय, हा मंत्र काय हे मला कळतच नव्हतं. मी अगदी खडबडून 4:30 वाजता जागी झाले. मोबाईलमध्ये पाहिले तर 4:30 वाजले होते. पुन्हा मी झोपण्याचा प्रयत्न केला, पण मला झोपच नाही लागली. ते एकच स्वप्न मला जवळपास 4 गुरुवारी पडत होते. प्रत्येक गुरुवारी हेच स्वप्न का पडते असं मला त्याबद्दल मला काहीच समजेना आणि याबद्दल कुणाला काही सांगावं तेही मला काही समजेना. कारण पती ऐकणार नाहीत, ऐकलं तर ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. त्यामुळे मी माझ्या मनातच ते स्वप्न ठेवायचे. पण हे बाबा का सतत येतात हे मला कळतच नव्हते. बऱ्याच वेळा हा भुताचा प्रकार आहे असेही मला वाटले. पण ते 4 गुरुवार गेले आणि त्याच्यानंतर गुरुवारच होता. त्या दिवशी मला हॉस्पिटलला जायचे होते. आम्ही रिक्षाने मी आणि माझे पती हॉस्पिटलला जायला निघालो आणि माझ्या शेजारी एक काकू होत्या. बरचसं अंतर पार केल्यावरती त्या काकूंनी त्यांच्या मोबाईलमध्ये हा तारक मंत्र लावला आणि ते शब्द मी ऐकले. मी 5 मिनिटं त्यांच्याकडे बघत बसले आणि मी त्यांना लगबगीने विचारले, की "काकू, हा कुठला मंत्र आहे?" तेव्हा त्यांनी मला सांगितले, की "हा तारक मंत्र आहे. तुला माहिती नाही का?" मी त्यांना म्हटले, नाही. पण मी त्यांना माझं स्वप्न त्यांना मी सांगितले, की सलग 4 गुरुवारी मला हे स्वप्न पडते आणि कुणीतरी बाबा माझ्या कानात हा मंत्र सांगतात. त्या काकू आश्चर्याने माझ्याकडे बघू लागल्या. त्यांच्याजवळ स्वामींचा एक सुंदर फोटो होता. एका प्लास्टिकच्या कवचामध्ये स्वामींचा तो फोटो त्यांनी बॅगेत ठेवला होता. त्या जॉबला जायच्या आणि त्यांनी मला तो फोटो काढून दाखवला, की "हे बाबा आहेत का?" मी त्यांना म्हटलं, "हो, हेच बाबा." "पण तुम्हाला कसे माहिती?" तेव्हा ते मला म्हणाले, की "हे स्वामी समर्थ माऊली आहेत. त्यांच्यावरती त्यांची कृपा असते. हे त्यांनाच भेटतात ज्यांच्या ते नशिबात असतात आणि त्यांनाच आशीर्वाद देतात. हे अशक्यही शक्य करतात. त्यांचे एक असे वाक्य आहे, की 'हम गया नहीं, जिंदा है.' ते साक्षात रूपी असतात." तेव्हा कुणीतरी मला वाटलं, की मी देवांना दोष देते, देव नसतातच असे म्हणते, म्हणून कदाचित त्यांनी माझ्या कानात हा मंत्र म्हटला असेल. मग त्या काकूने सांगितले, की "तू स्वामी सेवा कर. तुला तुला तेवढे दृष्टांत देतात. तू सुद्धा स्वामी सेवेत रोज तारक मंत्र ऐक." मग मी घरी गेले, तारक मंत्र सर्च केला आणि तिथून नित्यनेमाने मी हा मंत्र ऐकायला सुरुवात केली. त्यानंतर मी कुठेही जायचे, हॉस्पिटलला, बाहेर, मार्केटमध्ये, हा मंत्र कुणाच्या तरी मोबाईलमधून माझ्या कानावर यायचा. कुठून ना कुठून का होईना, पण त्या मंत्राचे शब्द माझ्या कानावर पडत जायचे. मग मी सुद्धा हा मंत्र रोज सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणू लागले. हळूहळू स्वामी सेवा कशी करायची ते मोबाईलवरती आले. मग स्वामींची मूर्ती मी घरात आणली, स्वामींचा फोटो आणला, ग्रंथ आणले आणि माझ्या स्वामी सेवेला मी सुरुवात केली. पण अजूनही आमचे दिवस बदलले नव्हते. घरात अक्षरशः काहीच उरले नव्हते. एका वेळेस खाण्याचे हाल झाले होते. शेजार-पाजारचे लोक माझ्यावर हसायचे, की "तू भाडं कसं भरणार आहेस?" 2 वेळा जे रूम मालक आहेत ते आमच्या घरी येऊन गेले आणि ते मला म्हणाले, की "तुम्ही भिकारीच आहात. मग तुम्ही ते राहायला कशाला आलात? रूम खाली करा आणि कमावत नाही तर रूमचं भाडं कसं भरणार?" अक्षरशः 4 लोकांमध्ये त्याने आमचा अपमान केला आणि मी खूप रडले. स्वामींना म्हटलं, की "स्वामी, हे दिवस तुम्ही बदलवा.
स्वामी मी नित्य नित्य नियमाने तुमची सेवा करेन, पण माझी परिस्थिती अशी आहे, माझ्या पोटात बाळ आहे, मी काहीही करू शकत नाही, पण तुम्ही माझ्यासाठी काहीतरी करा. मी आयुष्यभर तुमची सेवा करेन, पण स्वामी तुम्ही मला प्रचिती द्या. मी अक्षरशः स्वामींकडे 1 महिनाभर हट्ट धरला आणि त्याच्यानंतर योग आला स्वामींच्या. मी मठात गेले. तिथे एक ब्राह्मण भटजी आहे. त्या भटजींना मी माझे स्वप्न सांगायचे. तेव्हा त्यांनी मला सांगितले, की 3 महिना स्वामींचं तू अनुष्ठान कर. तू दुसरी तर सेवा करू शकत नाही कारण तुला बेड रेस्ट आहे. मग तू काय कर, रोज 51 वेळा तारक मंत्र म्हण. तू बेडवर म्हण, स्वामींच्या समोर म्हण, उठून बसून जसं तुला शक्य तसं. पण तू रोज 51-51 असं वेळा तू तारक मंत्र म्हणत जा. कारण तारक मंत्राचं तुला स्वामी दृष्टांत देत आहेत. कदाचित ती सेवा स्वामींना तुझ्याकडून घडवून घ्यायची आहे. तर तू ती सेवा कर, असं म्हणतात. मग त्यानंतर ताई म्हणतात, की त्या महाराजांनी मला हे सांगितलं. घरी आल्याने घरी ज्या दिवसापासून आले त्या दिवसापासून मी संकल्प केला, की महाराज 3 महिने सेवा करणार, पण तुम्ही चमत्कार मला घडवा. माझं जे वाईट, जे घाण आयुष्य चालू आहे ते तुम्ही माझं आयुष्य बदलावा. मग मी सुरुवात केली. रोज 51 वेळा तारक मंत्र म्हणायला मी सुरुवात केली. तर तुम्हाला सांगते 1-2 महिने गेले असतील आणि 2 महिने संपल्यानंतर 3रा महिना सुरू झाला आणि माझे दिवस बदलायला चालू केले. सुरुवातीला तरी एक भाडं थकलं होतं. अक्षरशः आम्ही एका टायमाला खायचो. पती व्यसनाच्या आहारी गेले होते. पण त्या 2 महिन्यानंतर माझ्या पतीने अचानकच दारू सोडली. काय चमत्कार घडला काहीच कळेना. स्वामींची कृपा असावी. पण पतीने अचानक दारू सोडली आणि त्याच्यानंतर माझे पती त्या कंपनीत त्यांनी रिझाईन दिलं, त्याने राजीनामा दिला आणि त्याच्यानंतर त्यांना अगदी 8 दिवसातच दुसऱ्या एका कंपनीने बोलावून घेतलं. तिथे वेल्डिंगचंच बरंचसं काम बाकी होतं आणि माझ्या पतीने दारू सोडली. ते व्यवस्थित काम करू लागले. जे काम 1 महिन्याचं होतं तिथे त्यांनी ते 8 दिवसातच करून दिलं. त्यामुळे तिथले मॅनेजर त्यांच्यावर खुश झाले. त्यांच्या दुसऱ्याही कंपन्या होत्या. त्यांनी मग तिथलं सुद्धा काम माझ्या पतीला दिलं. मग माझ्या पतीने 2-4 लोकांना सोबत घेतलं. ते काम त्यांनी पूर्ण केलं आणि तुम्हाला सांगते तिथून त्यांच्या ओळखी वाढत गेल्या. त्याबरोबर ते 2 महिने तारक मंत्र झाले. 2 महिने तारक मंत्राचे झाले. 3रा महिना सुरू झाला आणि त्या 3ऱ्या महिन्यापासून माझ्या पतीला मोठी कंपनीची कामं त्यांना मिळू लागली. ज्या कंपनीत एक वर्कर म्हणून ते काम करत होते, त्यानंतर त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळू लागली. मग कंपन्यांचे सर्व वेल्डिंगचे जे कॉन्ट्रॅक्ट होते ते घेऊ लागले. मग त्यांनी जवळपास 101 लोकांची टीम तयार केली आणि तिथल्या भागातल्या सगळ्या कंपन्यांची कामं त्यांच्याकडे येऊ लागली. असं हळूहळू मग त्यांनी बांधकामामध्ये सुद्धा प्रवेश केला. मग कुठे काही बांधकाम असेल, कंपनीचं बांधकाम असेल तर ते करून घ्यायचं. यांची माणसं त्यांनी गोळा केली. म्हणजे अशी टीम त्यांनी तयार केली आणि तुम्हाला सांगते त्या 3ऱ्या महिन्यापासून आमची अपार प्रगती होत गेली. अचानक म्हणजे आम्हाला वाटलंही नव्हतं, स्वप्नातही नव्हतं, की आमच्या आयुष्यात असे काही बदल घडतील किंवा आमच्याकडे असा पैसा आकर्षित होईल किंवा आमच्याकडे इतकी संपत्ती येईल. आमचे एवढे दिवस बदलतील. पण त्या कामामध्ये त्यांना भरपूर नफा मिळत गेला. मग बांधकाम, मग त्यांनी बिल्डिंगची कामं करायला सुरुवात केली आणि आज आमच्या भागामध्ये एक नावाजलेले बिल्डर म्हणून त्यांची ओळख झाली. तुम्हाला सांगते की त्या 3ऱ्या महिन्यापासून पुढच्या 3 वर्षात आमचे अख्खे दिवस बदलले. आज स्वतःचा फ्लॅट घेतलेला आहे, स्वतःचा बंगला आहे, स्वतःची गाडी आहे. आज अक्षरशः त्या शून्यातून आम्ही करोडोपर्यंत पोहोचलो आहे. तो स्वामींचा दृष्टांत झालेला एक दृष्टांत, स्वप्नात आलेला तो दृष्टांत आणि त्या दृष्टांताने बदललेलं हे आमचं आयुष्य आम्ही कधीच विसरू शकणार नाही. ही स्वामींची कृपा, ही स्वामींची आमच्यावर असलेली जी प्रेमाची माया आहे ती कायम अशीच असावी. ताई सगळ्या स्वामी भक्तांना असं सांगतात की स्वामींवरती विश्वास ठेवा. कारण आपण जेव्हा हरतो, सर्व संपल्यासारखं जेव्हा आपल्याला वाटतं, जेव्हा सगळं शून्य होतं, तेव्हा ही स्वामी शक्ती आपल्या पाठीशी राहते आणि सगळ्यातून आपल्याला बाहेर काढते. अगदी काही दिवसांच्या अनुभवाने स्वामींनी माझं आयुष्य अगदी बदललं. फक्त एकच की जन्मोजन्मी अशी स्वामी सेवा घडावी आणि प्रत्येक जन्मात मला स्वामी सेवा करण्याची पुण्याई मिळावी. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर भक्तांनो,
अक्षरशः अंगावर शहारे आणणारा, "हम गया नहीं जिंदा है" या वाक्याची प्रचिती देणारा या ताईचा शून्यातून लाखोपर्यंत, करोडोपर्यंत पोहोचवणारा हा सर्वात सुंदर असा दिव्य अनुभव तुम्हाला कसा वाटला? तो नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुमचेही काही असे स्वामी अनुभव असतील, तर तुम्ही नक्की माझ्याशी शेअर करा. तर भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन, सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.